नमस्कार। माझे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सचिनजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या वार्ड क्रमांक 11 मधून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवत आहे। तर या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे। बऱ्यापैकी गेली 30 वर्षामध्ये खूप सारी कामं पेंडिंग आहेत। आजही आम्ही प्रचार करताना फिरतोय तर ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याच लोक सांगतायत। कितीतरी ठिकाणी गटराची दुरावस्था आहे, अनेक ठिकाणी गटर उघडी आहेत आणि ते गटर पाईपलाईन करावीत ह्या पद्धतीने सांगतायत। गटराचा प्रॉब्लेम आहे, गटरातूनच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स गेलेल्या आहेत, अशुद्ध पाणी येतंय। अशा अनेक समस्या म्हणजे ज्या अशा दैनंदिन आणि ज्या प्राथमिक गरजा लोकांच्या त्या आजही पूर्ण झाल्या नाहीत। खूप मोठ्या प्रमाणात योजना ह्या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत। आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दादांनी जे 2-2.5 वर्षामध्ये जो पिरियड मिळाला, या पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यासाठी या शहरासाठी निधी आणलाय, अनेक कामं केल्यात, भविष्यामध्ये कामं होणार आहेत। मी सांगण्याची काही गरज नाही, इतकं फलटण शहराला, जनतेला, नागरिकांना माहिती झालंय। मी एवढंच सांगेन की या 11 नंबर प्रभागातील नागरिकांनी जर आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं करू आणि ज्या त्यांच्या गरजा आहेत, चांगले रस्ते, चांगलं शुद्ध पाणी, गटारीचं व्यवस्थित नियोजन आणि जे प्रमुख समस्या शहराची आहे की जी बहेरी गटार योजना आहे, जवळपास 128 कोटीची योजना, ही आज ही गेली 9-10 वर्ष प्रलंबित पडली। त्यामध्ये प्रचंड पैसे नागरिकांचे खर्च झाले आणि आणि तो कालावधी पूर्ण करता आला नाही आणि ती अख्खी गटार योजना आज ही ह्या रस्त्याखाली गाडली गेलेली आहे। आणि ती गाडत असताना शहरातले सगळे रस्ते उखरले, ते 50-100 कोटीचं नुकसान या शहराचं नागरिकांचं झालंय, ते कधीही न भरून येणार होतं। आणि हे सगळं काम निश्चितपणानं येणारी जी आमची बॉडी असेल, रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आमची जी महायुतीची आघाडी आहे, एक घड्याळ चिन्ह आणि कमळ चिन्ह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारे सर्व शिलेदार शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचं निश्चितपणे आम्ही काम करू। एवढंच मी बोलतो, आम्हाला मताधिक्याने निवडून द्या, आम्ही तुमच्या सर्व गोष्टीचं समाधान करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। धन्यवाद।